पुण्यातले एक मोठे उद्योजक मिस्टर पराग शाह यांना भेटतोय, की जे उद्योजक आहेत म्हणजे त्यांना आता काय नावाने बोलावं हाच माझा प्रश्न आहे. म्हणजे ॲक्चुअली ते फोटोग्राफर आहे, ते रिअल्टर आहेत, ते एज्युकेशनिस्ट आहे, ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो एफ-एम-सी एक चांगले विक्रेते आहेत, हार्डकोर सेल्समन आहे आणि एक म्हणजे ट्रेनर आहेत. म्हणजे काय वेगवेगळे रूप त्यांची आहेत आणि याच्या सगळ्यांमध्ये एक सगळ्यांना जोडणारा एक कॉमन दुवा आहे, की त्यांच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप ठसठसून भरलेली आहे. मित्रांनो, पराग शाह जे आता आपल्याबरोबर जॉइन झाले आहेत, बेसिकली ही स्टार्टेड हिज करियर ॲज म्हणजे जे एंटरप्रेन्योरियल जर्नी जी त्यांनी सुरू केली, ते स्नॅप नावाचं एक त्यांनी फोटोग्राफीचं एक चेन तयार केली. त्याचे ते अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर त्यांनी कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट फील्डमध्ये काम केलं. त्याच्यानंतर अनेक अनेक काही म्हणजे वेगवेगळे एफ-एम-सी-जीच्या याच्यामध्ये त्यांनी पेप्सी, नेस्ले, वोल्टाज, किम्बर्ली पार्क अशा वेगवेगळ्या याचे ते भारतातले सगळ्यात मोठे वितरक आहेत. वोल्टास चाय कॉर्नर असेल, तर याच्यात त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टी केल्या. अनेक उद्योजकांना उभं केलं. नंतर त्यांना लक्षात आलं, की आपण एक उद्योजकांना उभं करण्याचं एक व्यासपीठच तयार करायला हवे. तर त्यांनी फ्लेम युनिव्हर्सिटी जी म्हणजे पूर्ण भारतभरात फेमस आहे, त्या युनिव्हर्सिटीचे ते संस्थापक अध्यक्ष झाले. त्यांनी नंतर मिडास नावाची एक इन्स्टिट्यूट स्थापन केली, बेसिकली फॉर टू प्रमोट एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन. त्यांनी ही इन्स्टिट्यूट स्थापन केली आणि याच्या माध्यमातून एक 10,000 सक्षम उद्योजकांचं फळी निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. खूप असे वेगवेगळे त्यांना अवॉर्ड्स वगैरे तर भरपूर आहे. त्यांनी वेगवेगळ्या याच्यात एक नवीन ज्याला आपण म्हणतो पायंडे पाडलेले आहेत. म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये गोल्फ क्लब वगैरे जे आहेत पुण्यातलं, ते अतिशय फेमस ते त्यांनी क्रिएट केलेलं आहे. ऑक्सफर्ड लेन अनेक त्यांचे म्हणजे जिथे-जिथे ते गेले, जिथे ज्या गोष्टी त्यांनी हात घातला, तिथे काहीतरी नाविन्यपूर्ण असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. तर मित्रांनो, त्यांना या त्यांच्या कार्याला बघून नावाचं जे सगळ्यात मोठं मॅगझीन आहे एंटरप्रेन्योरशिपला, तर त्याच्या माध्यमातून त्यांना बिझनेस आचार्य ऑफ द इयर 2016 हा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अतिशय वेगवेगळे नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलचे अवॉर्ड तर त्यांना मिळालेले आहेतच. एज्युकेशन महाराष्ट्राच्या एज्युकेशन मिनिस्टरच्या हातून सुद्धा त्यांना एक मोठं पुरस्कार मिळालेला आहे. अंतप्रेरणा नावाचं एक पुस्तक त्यांनी केलेलं आहे. उद्योजक हा अंतप्रेरित असतो, इनर मोटिवेटेड असतो. एंटरप्रेन्योर वरूनच अंतप्रेरणेमधूनच एंटरप्रेन्योर हा शब्द बाहेर आलेला असेल. आमचे एक डायरेक्टर मिटकॉनचे मिस्टर रानडे म्हणायचे आणि अंतप्रेरणा आपल्यामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. त्या आधारित सरांनी एक अतिशय चांगलं पुस्तक लिहिलंय. जे फोटोग्राफीमध्ये बिगिनरसाठी सुद्धा त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे आणि आता अजून एक म्हणजे एक मालिका त्यांना लिहिण्याचं त्यांचा एक प्लॅन आहे. बरेचसे काही त्यांचे प्लॅन्स आहेत. त्यांच्या या सगळ्या ज्या काही एंटरप्रेन्योरियल जर्नी जी आहे, ती आपण आज जाणून घेणार आहोत. त्यांची बरीच अशी रहस्य उद्योजकीय ती त्यांनी केलेली आहे, ते आपण जाणून घेऊया. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम मी आणि उद्योगवर्धींतर्फे पराग शाह सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. आपलं स्वागत आहे. लाईट गेली होती म्हणून जरा प्रॉब्लेम झाला. नाही, हरकत नाही सर. यू आर मोस्ट वेलकम. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव यू. तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद होतो. इट इज माय प्लेजर. बेसिकली आज तुमच्यामुळे अनेक आमच्या नवीन उद्योजकांना एक खूप चांगलं गायडन्स तुमचं मिळणार आहे. तुमचं बेसिकली इनोव्हेशन याच्यावर आणि बिझनेस स्ट्रॅटेजीज, एंटरप्रेन्योर स्ट्रॅटेजीज याच्यावर तुम्ही अगदी डेडिकेटेड केलंय तुमचं लाईफ. तर डेफिनेटली जे आमचे नवीन उद्योजक आहेत त्यांना तुम्ही आणि जे तुमचा एक मानस आहे 10,000 लोकांना उभं करण्याचा, आम्ही ऑलरेडी 60,000 लोक आहेत, त्यांच्यातले अनेक लोकांना तुम्ही अजून सक्षम नक्कीच करू शकाल. आमचे बरेच एंटरप्रेन्योर सर मिलियनरी बिलियनरी झाले आहेत. तर डेफिनेटली आपल्या ह्या गायडन्सने अजून त्यांना ज्याला म्हणतो घी में शक्कर होऊन जाईल असं आजचं संभाषण नक्की होईल, ज्याच्यामुळे लोकांना प्रेरणाही मिळेल आणि एक अतिशय चांगली माहिती सुद्धा मिळेल. सर आपलं परत एकदा मी स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की सुरुवातीला आपण आपला जो एक उद्योजकीय प्रवास आहे, अगदी स्नॅप पासून सुरू झालेला ते मिडास पर्यंत आलेला जो काही उद्योजकीय प्रवास आहे, तो सगळा प्रवास आम्हाला उलगडून सांगा. काय काय तुमचे बेसिकली हाऊ यू स्टार्टेड, हाऊ यू वेंट इन टू अदर बिझनेसेस, टर्निंग पॉइंट्स काय झाले,
ऑफकोर्स एंटरप्रेन्योर म्हटलं की अडचणी भरपूर आल्या असेल. त्या अडचणींना कसे हे केले आणि नवीन-नवीन काय-काय प्रोजेक्ट्स तुम्ही करत गेले, त्याच्यामध्ये काय-काय केलेले अचीव्हमेंट्स आहेत, या जर आम्हाला क्रमवार जर कळालं, ऑफकोर्स मध्ये आपण संभाषण करत राहू. पण एक थोडंसं बॅकग्राऊंड आमच्या सगळ्या श्रोत्यांना आम्हाला मिळायला हवं. याच्यासाठी एक आपली जरा एक प्राथमिक जे काही उद्योजकीय प्रवास आहे, तो आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच. सर, मी आपल्याला विनंती करतो की तो जरा प्रवास आम्हाला त्या प्रवासात तुमच्याबरोबर घेऊन जा. सो दॅट विल एन्जॉय दॅट जर्नी. वी विल फील इट. थँक्यू थँक्यू. असं आहे, 1984 साली माझं लग्न झालेलं होतं. मला मुलगी होती त्यावेळेस आणि मी शिक्षण करत होतो. MBA झालो मी आणि MBA नंतर मला असं वाटलं होतं की माझी छान एक्झिक्युटिव्ह कॅबिन असेल, बाहेर चांगली सेक्रेटरी बसलेली असेल, मी तिला पत्र त्यावेळेस शॉर्ट हँड टायपिंग असेल, मी एक शॉर्ट हँड टायपिस्ट घेतली होती आणि मला वाटलं मी तिला पत्र डिक्टेट करीन आणि मी माझा बिझनेस चालू करीन. माझी पहिली कलर लॅब मी चालू केली लक्ष्मी रोडवरती. ती 3ऱ्या मजल्यावरती होती. कुणाला माहितीसुद्धा नव्हतं. तर पहिले 15 दिवस कुणी आलं पण नाही तिकडं. ते कुत्रेही तिकडं येत नव्हतं. मी दर 15 मिनिटांनी बाहेर जाऊन विचारायचो माझ्या रिसेप्शनिस्टला की कुणी आलं आहे का, काय रोल आला का. 3ऱ्या दिवशी ती येऊन म्हणाली, सर तुम्ही सारखं येऊन विचारू नका, वाईट वाटतं, आलं की मी तुम्हाला सांगेन. 15 दिवस मला अजिबात काहीच काम मिळालं नाही. तर मी म्हटलं आता मला मार्केटमध्ये जावं लागेल. तर मी मार्केटमध्ये गेलो आणि बाऊबाई नावाचे गृहस्थ होते, त्यांना भेटलो. तर त्यांच्याकडं खूप रोल यायचे, खूप काम यायचं त्यांच्याकडं. तर ते मला बघून मला म्हणाले, काय बाबा तुम्हाला. म्हटलं मी स्नॅप फोटोजमधून आलो आहे, मग मला वेळ नाही, चला कुठं इकडनं. मला इथं राग आला. मला वाटतं त्यांना एक झापड मारावी. त्या माणसाने असं का वागावं माझ्याशी, आपण कुत्र्याशी असं वागत नाही. मी माझ्या ऑफिसमध्ये येऊन विचार केला. म्हटलं माय विक्ट्री लाईज इन विनिंग दिस मॅन, नॉट इन गेटिंग ॲग्री विथ यू. त्याच्यावरती राग काढून काय होणार नाही आहे. या माणसाला मला कसं जिंकायचा हा विचार केला पाहिजे. मग मी पुढचे 3 दिवस त्याच्या दुकानाच्या बाहेर उभं राहिलो दिवसभर आणि मी बघायचो की त्याला गर्दी केव्हा असते केव्हा नसते. दिवसभर गर्दी असायची, पण दुपारच्या वेळेस साधारण 2 ते 4च्या दरम्यान पुण्यामध्ये लोकांना वामकुक्षी घ्यायची सवय आहे, त्यामुळं लोकं नसायची त्यावेळेस. मी 2 वाजता त्यांच्या दुकानात जायला लागलो. त्यांना म्हणायचो की मला काही तुमच्याकडनं काम नको आहे, मला एक मैत्री करायची आहे तुमच्याबरोबर. तर ते म्हणाले ठीक आहे. ते कट चाय मागवायचे. कट चाय म्हणजे स्टँडर्ड चहा आपला 120 ml, त्याच्याऐवजी ते 60 ml चहा, ते 2 घूट आम्ही दोघं तो शेअर करायचो. अशी 15 दिवस आमचं चाललं काम. तर 15 दिवसानंतर त्यांना मला माझ्यावरती दया आली आणि ते म्हणाले, तुला पण काय माझी आठवण राहील, तू हे 5 रोल घेऊन जा आणि धुवून आणे. तर मी ते 5 रोल अत्यंत खुश झालो आणि म्हटलं चला आपल्याला काम मिळालं आता. मी ते 5 रोल धुतले, प्रिंट केले, रात्रभर प्रिंट केले. सकाळी डोळे जळत होते, कसे बसे जाऊन त्यांना देऊन आलो. मी दिली आणि त्यांनी प्रिंट पाहिले आणि प्रिंट पाहिल्याने ते म्हणाले काय बेकार काम आहे. माझ्या अंगावरती फेकलं आणि त्या कॅशियरला म्हणाले यांचे पैसे द्या आणि यांना मुक्त करा. तेव्हा माझ्याकडे 2 चॉईसेस होते. आय कुड हॅव टेकन द मनी अँड लेफ्ट, बट आय टोल्ड हिम नाही भाऊ, मला एक चान्स द्या, तुम्ही मला एक रेफरन्स फोटोग्राफ द्या जे बघून मला कळेल की मला तुम्हाला कसं काम पाहिजे. त्यांनी मला ते काम दिलं. मग मी परत रात्रभर ते काम करत बसलो. दुसऱ्या दिवशी त्यांना काम दिलं. त्यांनी पाहिलं आणि ते काही म्हणाले नाही, म्हणून त्यांनी बाजूला ठेवलं. हळूहळू ते मला काम देत गेले. माझं काम वाढत गेलं, माझा बिझनेस वाढत गेला. आय रीच्ड अ पीक ऑफ 3,500 फिल्म मी रोज करायचो. तरी बाऊबाई दर मंगळवारी माझ्याकडे भेटायला यायचे मला. तर ते जेव्हा यायचे त्यावेळेस मी त्यांना बाहेर भेटायला जायचो. माझी मुलं, माझी सेक्रेटरी माझ्यावरती चिडायचे. ते म्हणायचे सर तुम्हाला वेळ नाही आणि तुम्ही काय हे करता. म्हटलं नाही, ते माझे पहिले कस्टमर आहेत, त्यांना तेवढा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. तर असे आमचं दर मंगळवारी ते यायचे. ते म्हणायचे मी एवढं काम घेतलं आहे, माझा एवढा हिशोब झाला आहे. मी पैसे घ्यायचो मुकाट्याने, काही हिशोब करत नाही बसायचो, कारण तो माणूस फार चोख होता हिशोब. तर असं आमचं चाललं. एक 4-5 वर्ष चाललं. 5-1 वर्षांनी ते म्हणाले आता मी बुड्ढा झालो आहे, आता मी येणार नाही.
पण मी आता दुकान बंद करतोय, माझ्या मुलाला काही इंटरेस्ट नाही आहे फोटोग्राफीमध्ये. म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही हरकत नाही ना, तुम्ही येत जा ना, म्हटलं तुम्हाला यायला काय प्रॉब्लेम आहे. तर ते म्हणाले ठीक आहे मी येत जाईन. तर मग ते दर मंगळवारी यायचे माझ्याकडं. असं आमचं चाललं पुढचे 3-4 वर्ष. 3-4 वर्षांनी म्हणाले परागवे आता पुढच्या मंगळवारपासून मी येणार नाही. म्हटलं काय झालं, बाहेरगावी चाललं आहे का? म्हणजे नाही, मला ॲक्च्युली आय एम सफरिंग फ्रॉम लिव्हर कॅन्सर, तर मी येऊ शकणार नाही. म्हटलं हरकत नाही, मी येत जाईन. 6 महिने मी त्यांच्या घरी जायचो. एका मंगळवारी ते मला म्हणाले की मला हरकत नसली तुमच्या मांडीवरती मी जरा डोकं ठेवून रडून घेऊ का? त्याची बायको गेली होती, ते एकटे होते घरामध्ये. त्यांनी त्यांचं डोकं माझ्या मांडीवरती ठेवलं आणि ते खूप रडले, पोक्षापोक्षी रडले ते. मला कळले काय करावं. ते म्हणाले तू चांगला माणूस आहे, तुझं चांगलं होईल, तू काळजी करू नको. एवढं बोलून ते झालं आणि पुढच्या गुरुवारी मला निरोप मिळाला की भाऊबाई गेले म्हणून. मी अत्यंत दुःखी झालो. मी गेलो, त्यांना त्यांच्या मय्यतीला गेलो, सगळं संपून परत आलो. ऑफिसला गेलो नाही, घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर त्यांचा मुलगा माझी वाट बघत होता. तर त्यांचा मुलगा जेव्हा वाट, मी म्हटलं काय झालं तू राजूभाई, तुम्ही का आला? ते म्हणाले नाही तुम्हाला जरा भेटायचं होतं. म्हटलं चला आतमध्ये. त्यांना कॅबिनमध्ये मी घेऊन गेलो आणि त्यावेळेस त्यांनी त्यांचं पाऊच उघडलं आणि पाऊचमधनं त्यांनी एक सोन्याचं बिस्किट काढून मला दिलं. म्हणाले माझ्या वडिलांनी तुमच्यासाठी ठेवलं आहे. ना वेड्या आहात का तुम्ही, मी कसं घेणार? की जन्मभर त्यांच्याकडनं जितकं कमवलं नाही त्यापेक्षा त्यांनी मला जास्त दिलं आहे. ते म्हणाले नाही, त्यांनी तुमच्यासाठी ठेवलं आहे, मी तर येऊ शकत नाही. मी खाली राजा गाडगीळ म्हणून पुन्हा गाडगिळचं दुकान आहे पुण्यामध्ये, तर राजा गाडगिळला मी फोन केला. म्हटलं येऊ का 2 मिनटं? म्हणे येऊन जा. बिस्किट मी म्हटलं काय किंमत असेल, 1990 सालाची गोष्ट आहे साधारण. त्यावेळेस ते मला म्हणाले की याची 2.5-1 लाख रुपये किंमत असेल. म्हणजे ठीक आहे, 2.5 लाख रुपये मला दे तू. मी दुसरे 2.5 लाख रुपये त्यात टाकले. 5 लाख रुपयाचा मी एक ट्रस्ट उभा केला आणि आजसुद्धा मी 10 मुलांना त्या 5 लाखमधनं शिक्षण देतो. सांगण्याचा तात्पर्य हा आहे की पहिला कस्टमर कधी विसरू नका, कारण तो तुम्हाला विश्वास देतो, पैसे देत नाही. कधी आपल्या पहिल्या कस्टमरला विसरलं नाही पाहिजे. हे मी त्या इन्सिडेंटवरनं शिकलो. त्यानंतर माझा बिझनेस चांगला चालत होता, पण कुठंतरी कोडॅक आणि फुजी या 2 कंपनींनी स्टेटमेंट केली 2002 साली की त्यांना काही वाटत नाही डिजिटल फोटोग्राफी विल टेक ओव्हर कन्व्हेन्शनल फोटोग्राफी. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी कुठंतरी वाचलं होतं की वेन समबडी सेज समथिंग विल नॉट हॅपन इट इज व्हेरी लायकली टू हॅपन. तर मी म्हटलं नाही बाबा, डिजिटल वे इज गोइंग टू टेक ओव्हर. कारण त्यावेळेस इंटेल हॅड कम आउट विथ अ स्टेटमेंट की दर 6 महिन्यांनी स्पीड्स आर इम्प्रूव्हिंग. त्यावेळेस 20 MB हार्ड डिस्क वॉज द मॅक्सिमम कपॅसिटी दॅट वन कुड थिंक ऑफ. आत्ता 256 GB किंवा 512 GBची तुम्हाला पेनड्राईव्ह मिळते. तर मी त्यावेळेस नक्की केलं की बाबा आपल्याला फोटोग्राफीच्या व्यवसायात बाहेर निघावं लागेल. कलर लॅबचा व्यवसाय जो आहे त्याचा फ्युचर नाही. त्यावेळेस माझ्या 5 ब्रांचेस होत्या महाराष्ट्रामध्ये, पुणे, सातारा, बारामती, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये 2-3 ब्रांच होत्या. तर आणि अहमदनगरला पण होती. हे सगळं चाललं होतं. त्यावेळेस मी ठरवलं, ओव्हरनाईट आय डिसाइडेड की आपल्याला बंद करावं लागणार आहे. त्यावेळेस माझे मित्र होते, ते मला कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होते. त्यांनी मला सांगितलं की आपण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पडूया. तर आम्ही कन्स्ट्रक्शनचं काम चालू केलं. 40 एकरचा प्लॉट मुंडव्यामध्ये आम्ही घेतला, 14 लाख रुपये एकरनी, हे साधारण 40 रुपये स्क्वेअर फूटच्या हिशोबाने. त्यावेळेस मार्केट एकदम गरम होतं. 99 साली एकदम मार्केट सॉलिड वाढलेलं होतं. आणि माझे पार्टनर जे होते ते जायचे विविध देशांमध्ये आणि तिकडं एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करायचे. आणि सगळ्यांनी जेव्हा त्यांना बुकिंग द्यायचे आणि ते ॲडव्हान्स घेऊन यायचे आणि बिल्डिंगचं काम चालू करायचे. अशा परिस्थितीमध्ये 99 साली भारतामध्ये फार मोठा करन्सी क्रायसिस आली होती. मिडल ईस्टमध्ये करन्सी क्रायसिस फार मेजर आली होती त्यावेळेस. म्हणजे थायलंड आणि साऊथ ईस्टमध्ये थायलंड, बँकॉक, मलेशिया, फिलिपिन्स या सगळ्या देशांमध्ये करन्सी क्रायसिस मेजर आली होती. त्यामुळे सगळे भारतामध्ये जे इन्व्हेस्टर होते
ते सगळे पळून गेले. तर रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठा क्रॅश झाला. त्यावेळेस माझे पार्टनर मला म्हणाले की मला काय आता काही करता येणार नाही. मी म्हटलं ठीक आहे, मी बघतो मार्केटिंगचं. मी तेव्हा विचार केला की बाबा जेव्हा माणसं जमीन घेतात तेव्हा ते FSI कसा मॅक्सिमम करायचा हा विचार करतात. मी म्हटलं मी असं का नाही विचार करत की मी मिनिमम FSI केलं पाहिजे. मग मी माझ्या पार्टनरला सांगितलं आपण जमीन विकूया, आपण प्लॉट बनवूया. असे आम्ही 1,200 प्लॉट तयार केले आणि एक आम्ही सॅम्पल बंगला तयार केला. सॅम्पल बंगला तयार केल्यानंतर आम्ही मुंबईचे विविध आमचे ओळखीचे जे मित्र होते त्यांना सांगायचं तुम्ही शनिवार रविवारी येऊन राहा इकडं. माझे एक कस्टमर होते मनोहर भन्साळी नावाचे, त्यांची लिस्टेड कंपनी होती रसेस डायमंड म्हणून. तर ते वारले, आता गेल्या वर्षीच वारले. तर त्यांनी मला सांगितलं की मला तुमची जागा बघायची आहे. ते बघायला आले इकडं. तर त्यांना मी इकडं केशवनगरमध्ये घेऊन येत होतो. ते फार गावाच्या बाहेर होतं त्यावेळेस. 99-2000 साली खूप गावाच्या बाहेर होतं. तर मी त्यांना म्हटलं चला. तर ते म्हणाले एवढं आतमध्ये मला नको आहे. म्हटलं आता एवढे लांब आला आहात तर बघून तर जा. इकडं आणलं त्यांना आणि माझ्या सॅम्पल हाऊसमध्ये त्यांना ठेवलं मी. आणि मी कसं केलं होतं की प्रत्येक घर मी फर्निश करायचो, त्याच्यामध्ये कुक द्यायचो, त्याच्यामध्ये हाऊसकीपिंग स्टाफ द्यायचो. आणि मुंबईच्या माणसाला केव्हाही त्याच्या घरात येऊन राहायचं असलं तर 24 तासाचं घर तयार असायचं. अशा प्रकारे मी प्लॅन तयार केला होता. मनोहर भन्साळी माझे पहिले कस्टमर होते. ते मला म्हणाले की मला आवडली तुमची जागा, मला घ्यायचं आहे तुमच्याकडं. म्हटलं जरूर. तर मी मुंबईला गेलो. त्यांनी मला चेक दिला 25 लाख रुपयाचा. मी घेऊन आलो पुण्याला. दुसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला. म्हणले परागभाई मी फसणार तर नाही ना. माझ्या पोटात एकदम गोळा आला. म्हटलं आता यांना काय, म्हटलं काय प्रॉब्लेम काय. म्हणले मला खूप बिल्डर लोकांनी फसवलं आहे आणि मला असं नको आहे की तुम्ही पण मला फसवाल. म्हटलं हे बघा मला एक मित्र बनवायचा आहे, तुम्ही काळजी करू नका, तुमचे पैसे पाहिजे तर परत घ्या तुम्ही. मला आय वॉन्ट टू मेक अ फ्रेंड, आय डोंट वॉन्ट टू मेक अ कस्टमर. असं म्हटल्यावरती ते म्हणाले नाही राहून द्या तुम्ही. मग ते मला म्हणाले की मला तुम्ही 6 महिन्यात घर तयार करून द्या. लाव 6 महिन्यात मूलसुद्धा पैदा करता येत नाही तर कुठं प्रश्न आहे घर बनवण्याचा. म्हणाले माझी मुलगी अमेरिकाहून येणार आहे आणि तिला मला कुठल्याही परिस्थितीमध्ये घराची स्थापना जी आहे तिच्या हाताने करायची आहे. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला एखादी सर्वंट क्वार्टरची एक खोली तयार करून देईन, तिकडं तुम्ही पूजा करा, घर मात्र मी काय तयार करू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी मी माझ्या इंजिनिअरिंग टीमला एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आपण काही करून या 6 महिन्यात हे घर तयार करायचं आहे. पूर्ण घर आम्ही तयार केलं, फर्निचर केलं, पेंट केलं, सगळं तयार केलं. आणि त्यांना मी एअरपोर्टवरती घ्यायला गेलो. ते त्यांच्या मुलीबरोबर येत होते. जसे ते फ्लोरिडा इस्टेटमध्ये एंटर झाले त्यांच्या घराला आम्ही पूर्ण प्रज्वलित केलं होतं आणि भीमसेन जोशीचा छान राग वाजत होता. पंडित बाहेर थांबला होता. त्यांची पूजाची सगळी तयारी झाली होती. ते बघून त्यांनी ओक्साबोक्षी रडायला लागले. ते म्हणाले माझी कल्पनाच नव्हती की तुम्ही एवढं माझ्यासाठी कराल. तर तेव्हा मी शिकलो की अंडर प्रॉमिस आणि ओव्हर डिलिव्हर. कुठल्याही कस्टमरला आपण कधी काय होतं की आपल्या ऑप्टिमिझममध्ये आपण आपल्या कस्टमरला जास्त प्रॉमिस करतो मोर दॅन वी कॅन डिलिव्हर. कस्टमरला नेहमी आपण अंडर प्रॉमिस आणि ओव्हर डिलिव्हर केलं पाहिजे. तो कॉन्फिडन्स स्वतःला असला पाहिजे. त्यानंतर मग मी रिअल इस्टेटमध्ये साधारण 4 कोटी स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन केलं. त्यात खूप चांगलं मला प्रगती मिळाली. आणि ते झाल्यानंतर मग मी त्यावेळेस एक V3 टेक्नॉलॉजीज म्हणून एक मोशन कंट्रोल टेक्नॉलॉजी कंपनी होती, ती मी स्टार्ट केली. दॅट वॉज बॉट ओव्हर बाय अ जर्मन कंपनी. आणि असेच मी माझे मित्र आहेत, स्नेही आहेत अगदी जवळचे, निमेश शाह म्हणून. ते स्टॉक मार्केटमध्ये फार मोठं नाव आहे त्यांचं. त्यांच्याबरोबर बसलो होतो. ते म्हणाले देवाने आपल्याला खूप भरपूर काही दिलं, आपण आता समाजाला परत द्यायची वेळ झाली आहे. म्हणाले आपण एक चांगलं जैन मंदिर बांधूया. त्यांना म्हटलं नको, जैन मंदिर नको. नेहरू म्हणाले आहेत की टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया आर इन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, तर आपण एज्युकेशनमध्ये काहीतरी करूया. ते म्हणाले ठीक आहे, तू बघ काय करायचं ते. तर मग मी त्यावेळेस सगळीकडं फिरायला लागलो. मी अमेरिकेला गेलो, हार्वर्ड व्हिजिट केलं, बॉस्टन युनिव्हर्सिटीला गेलो, केम्ब्रिजला गेलो, ऑक्सफर्डला गेलो. त्यावेळेस मी दोशी म्हणून आर्किटेक्ट आहेत, भारतातले आज अग्रगण्य आर्किटेक्ट मानले जातात, नंबर 1 आर्किटेक्ट. आज कदाचित जगामध्ये नंबर 1 आर्किटेक्ट त्यांचं नाव आहे. त्यांना मी भेटलो.
त्यांच्याबरोबर मी ऑक्सफर्ड केम्ब्रिजला गेलो आणि मी सगळ्या लोकांना भेटलो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की भारतामध्ये जी शिक्षण पद्धती आहे ती फार वेगळी आहे. वेगळी का आहे की आपण जे 1942 साली सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा संपलं तेव्हा इंग्लंडनी त्यांची एज्युकेशन सिस्टीम चेंज केली. ते काय म्हणाले की बाबा आपल्याकडे एवढे पैसे नाहीत की मुलांना काय पाहिजे ते शिकून द्यायचं, त्यामुळे त्यांना आर्ट, सायन्स आणि कॉमर्स 12वी नंतर किंवा इंटर सायन्स नंतर त्यांना सिलेक्ट करून द्या आणि ते तुम्हाला जन्मभर ते चिटकून राहायला लागायचं. आणि मी जेव्हा अमेरिकन सिस्टीम पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिकडे लिबरल आर्ट्स सिस्टीम आहे. लिबरल आर्ट्स म्हणजे काय आहे की तुम्हाला जे शिकायचं ते तुम्ही शिकू शकता, तुम्हाला जे ऑर्डरमध्ये शिकायचं आहे ते ऑर्डरमध्ये तुम्ही शिकू शकता आणि ज्या स्पीडने तुम्हाला शिकायचं आहे ते तुम्ही शिकू शकता. दॅट इज द मिनिंग ऑफ लिबरल एज्युकेशन. ते मी भारतात सर्वप्रथम मी आणलं भारतामध्ये, जिथं मी 150 कोर्सेस मुलांना द्यायचो. जिथं एखादा मुलगा म्हणायचा मी गणिताच्याबरोबर फिजिक्स शिकू शकतो, फिजिक्सच्या बरोबर म्युझिक शिकू शकतो, म्युझिकच्या बरोबर मी स्कल्पचर शिकू शकतो, स्कल्पचरच्या बरोबर मी फिलॉसॉफी शिकू शकतो, सायकोलॉजी शिकू शकतो. आर्ट, सायन्स आणि कॉमर्समध्ये काही तफावत ठेवला नाही. मुलांना पहिले 2 वर्ष जे सब्जेक्ट शिकायचे ते शिकून दिले. फक्त 5 सब्जेक्ट कंपल्सरी ठेवले होते, बाकीचे सगळे ज्यांना जे आवडेल ते शिकायचे. आणि 2 वर्षानंतर त्यांनी मेजर चूज करायचा किंवा मायनर चूज करायचा आणि मायनर चूज करायचा. अशा प्रकारची शिक्षण पद्धती मी सेटअप केली. त्यानंतर मी गोल्फ कोर्स सेटअप केला, विच इज रँक द बेस्ट गोल्फ कोर्स इन एशिया फॉर 3 years इन अ रो. तो माझ्या कॅम्पसला लागून मी सेटअप केला, फ्लेम कॅम्पसला लागून. तिकडं माझी 4 कोटी स्क्वेअर फूटचं डेव्हलपमेंट आता चालू आहे. आणि त्यानंतर मग मी एज्युकेशनमध्ये मला परत मी त्यावेळेस फ्लेमचं जेव्हा मी चालू केलं त्यावेळेस मी ठरवलं होतं की मला माझ्या फॅमिलीसाठी ही संस्था बनवायची नाही आहे. रवी मथाई नावाचे माणूस होते, ग्रस्त होते, ज्यांनी IIM अहमदाबाद सेटअप केलं होतं. ते म्हणाले की कुठलाही डायरेक्टर IIM अहमदाबादचा 1 टर्मच्या पेक्षा जास्त राहणार नाही. तर मी म्हटलं की माझी पहिली बॅच जेव्हा पासआउट होईल तेव्हा मी चेअरमनशिप देऊन टाकेन. मी 2011मध्ये चेअरमनशिप सोडली माझी. 2013मध्ये मी मिडास चालू केलं. मिडासमध्ये मला 10,000 एंटरप्रेन्योर तयार करायचे आहेत. मिडासमध्ये तुम्ही ब्लूम्स टेक्सॉनॉमी नावाचा जर कॉन्सेप्ट ऐकला असेल, त्याच्यामध्ये ब्लूम नावाचा ग्रस्त होता. टेक्सॉनॉमी म्हणजे आपण ज्या ऑर्डरमध्ये शिकतो, आपण लहान होतो तेव्हा आधी आपल्याला बेरीज, मग मायनस कसं करायचं ते, मग मल्टिप्लिकेशन आणि मग डिव्हिजन असं शिकवलं जायचं. जर आपल्याला आधी डिव्हिजन शिकवलं असतं तर शिकू शकलो नसतो. सो देर इज अ ऑर्डर इन विच ह्युमन बिईंग्स लर्न. बरोबर आहे ना? तर दॅट ऑर्डरमध्ये 5 लेवल आहेत. सर्वात खालचा लेवल आहे त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला आणि डेफिनेशन पाठ करता. यू जस्ट रिमेंबर फॉर्म्युलाज अँड डेफिनेशन्स अँड यू रिमेंबर. तर जसं 8वीमध्ये मला आठवते न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन होता. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड. त्याचा अर्थ काय अजून मला उलगडलेला नाही आहे, पण ते 8वीमध्ये शिकलं होतं तर ते आठवलं. लेवल 2मध्ये तुम्ही त्या वर्ड प्रॉब्लेमला अप्लाय करता. तर भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये फक्त या 2 लेवलचंच शिक्षण केलं जातं. त्याचे पुढचे 3 लेवल अजिबात बघितले जात नाही. पुढचा लेवल आहे त्याच्यामध्ये सिंथेसायझिंग डिस्पॅरेट डेटा. म्हणजे तुम्ही जर 4 गोष्टी शिकल्या तर त्याचं एकत्रीकरण कसं करणं हे तुम्हाला करणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल मी कित्येक सिव्हिल इंजिनिअरला विचारलं आहे की जर मी एक डोंगराचा मी मालिक असेल तर मी हायपोटेन्यूज ओन करतो, हाईट ओन करतो का बेज ओन करतो, व्हॉट डू आय ओन. तर कुणी मला उत्तर व्यवस्थित देऊ का विचारलं तर उत्तर देऊ शकत नाही. तर त्याच्यावर माझ्या लक्षात आलं की सिंथेसायझिंग डिस्पॅरेट डेटा आपल्याकडं अजिबात शिकवलं जात नाही. त्यात त्या मुलांची चुकी नाही आहे, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काहीतरी चुकतं आहे. लेवल 4 इज क्रिटिकल थॉट. सॉक्रेटिस जो महान फिलॉसॉफर होता त्याचं म्हणणं असं होतं की या जगामध्ये तुम्ही कुणालाही ज्ञान देऊ शकत नाही. ज्ञान प्रत्येक माणसाच्या आतमध्ये आहे. तुम्ही त्याला प्रश्न कसे विचारता त्याच्यावरनं तुम्हाला ते उत्तर त्याच्यात काढता येते. तर त्याची हायपोथेसिस प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी एथन्सच्या सँडवरती एका
11 वर्षाचा मुलगा होता जो अनपढ गवार होता. त्यांनी कधीही त्याच्या जन्मामध्ये नंबर लिहिले नव्हते, त्यांनी कधी त्याच्या जीवनामध्ये अक्षरं लिहिली नव्हती, अगदी अनपढ गवार होता. त्यांनी काठी ओढली, काठीने त्यांनी सँड ऑफ एथनमध्ये एक स्क्वेअर ड्रॉ केला आणि त्याला एक डायगोनल ड्रॉ केला आणि तो मुलाला प्रश्न विचारू लागला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 45 मिनिटामध्ये त्या मुलांनी पायथागोरस थिअरम सॉल्व्ह केला होता. सो हिज हायपोथेसिस वॉज प्रूव्ड. सो आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टीममध्ये प्रॉब्लेम काय आहे की आपण खरी उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो. सॉक्रेटिसचं म्हणणं काय होतं की तुम्ही प्रश्न कसे विचाराल ह्याच्यावरनं तुमचे उत्तर तुम्हाला चांगले सापडतील. आईन्स्टाईनला एकदा विचारलं गेलं की जर तुम्हाला 1 तास असता हे जग वाचवण्यासाठी तुम्ही कसं तो केलं असतं. तो म्हणाला मी 55 मिनिटं प्रॉब्लेम जे डेफिनेशन आहे त्याच्यावरती मी स्पेंड करेन, 5 मिनिटात मला उत्तर मिळेल. तर फ्रेमिंग द राईट क्वेश्चन इज फार मोर इम्पॉर्टंट दॅन चेजिंग द राईट आन्सर. आणि हायेस्ट ऑर्डर ऑफ लर्निंग इज क्रिएटिंग समथिंग, सो क्रिएटिव्हिटी. तर ह्या पुढच्या 3 लेवलवरती आमचा फोकस मिडासमध्ये आहे, जिथं आम्ही मुलांना हे शिकवतो व तुम्ही सिंथेसाइज डिस्पॅरेट डेटा. मी क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटीचे कोर्सेस घेतो इकडं आणि मुलांना शिकवतो की बाबा तुम्ही कसे काय आयडियाज जनरेट करू शकता. तर आमच्याकडं पहिल्या फेजमध्ये आयडिया जनरेशन असतं. तुम्ही प्रत्येक मुलगा साधारण 150 आयडिया जनरेट करतो 3 महिन्यामध्ये आणि त्या आयडियाच्या मागं सोल्युशन काय आहे हे आम्ही त्यांना विचारत नाही. त्यांना म्हणतो तुम्ही फक्त आयडिया जनरेट करा. लेवल 2मध्ये आम्ही ऑन्टरप्रेन्युरियल फिटमेंट करतो. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती तुमच्या आयडियाला सूट होते का नाही. फॉर एक्झाम्पल कुणी एक मुलगा असा असतो जो सर्व्हिसमध्ये फार चांगला आहे, पण तो मॅन्युफॅक्चरिंगची त्याची आयडिया आहे. तर त्याला सांगतो बाबा तू सर्व्हिसमध्ये चांगला आहे तर तू सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये राहा, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाऊ नकोस. सो देर इज अ फिटमेंट ऑफ द पर्सन विथ द प्रॉडक्ट. इंडस्ट्री अँड ऑन्टरप्रेन्युअर फिटमेंट, EICQ, ऑन्टरप्रेन्युअरल इंडस्ट्री कंपॅटिबिलिटी क्वोशंट, हे आम्ही एक स्टॅटिस्टिकल टूल तयार केलं आहे जे आम्ही तिकडं वापरतो. लेवल 3मध्ये आयडिया व्हॅलिडेशन करतो. एरिक रीस नावाचा गृहस्थ आहे अमेरिकेमध्ये. त्याचं म्हणणं असं आहे की 95% स्टार्टअप का फेल होतात, कारण की प्रत्येक ऑन्टरप्रेन्युअरला असं वाटतं की माझी आयडिया आहे ही कस्टमरला खूप आवडेल. त्याचं म्हणणं असं आहे तसं करू नका. तुम्ही एक मिनिमम वायबल प्रोटोटाईप तयार केला पाहिजे आणि तो तुम्ही मार्केटमध्ये जाऊन अर्ली ॲडॅप्टरला जाऊन भेटला पाहिजे. मार्केट सर्वे करू नका, प्रत्येक कस्टमरला जाऊन भेटा आणि त्यांना विचारा मी हे करू इच्छितो तर तू ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का तुला. तर जर 20% लोक म्हणाले की हो मला इंटरेस्ट आहे तरच तुम्ही तो प्रॉडक्ट इंट्रोड्यूस केला पाहिजे. आणि कस्टमरकडनं बिल्ड मेजर लर्न, म्हणजे कस्टमरकडनं तुम्ही शिकत जायला पाहिजे. यू शुड बिल्ड द प्रॉडक्ट, मेजर द रिस्पॉन्स, लर्न फ्रॉम दॅट रिस्पॉन्स, रिबिल्ड द प्रॉडक्ट टिल यू आर रेडी फॉर द लॉन्च. तर हे आम्ही आयडिया व्हॅलिडेशन स्टेजमध्ये करायला लावतो आणि फायनली इन्क्युबेट करतो त्यांची आयडिया. तर आवर प्रॉमिस टू स्टुडंट इज स्टुडंट टू ऑन्टरप्रेन्युअर. येणारा मुलगा जो आहे तो स्टुडंट म्हणून येतो आणि इकडनं बाहेर जातो तेव्हा तो ऑन्टरप्रेन्युअर म्हणून बाहेर जातो. तर असे आमचे प्रयत्न आहेत इकडं. आमची बॅच साईज फार छोटी असते. आम्ही फक्त 40 मुलं घेतो आणि प्रत्येक 5 मुलांच्या मागे एक फॅकल्टी मेंबर असतो. प्रत्येक 5 मुलांच्या मागे एक गायडिंग मेंटर असतो जो 24 तास मुलांच्या बरोबर राहून त्यांना हेल्प करत असतो की हाऊ टू इम्प्रूव्ह देअर आयडिया, हाऊ टू गेट बेटर. काही मुलं त्यांची फॅमिली बिझनेससुद्धा जॉईन करतात, त्यांनाही आम्ही मदत करतो. अशी माझी जर्नी आहे. धन्यवाद मला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिली. नाही, इट इज रिअली व्हेरी इन्स्पायरिंग अँड व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. खूप छान छान काही गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि तुमची जर्नी, तुमचा जो काही एकंदरीत प्रवास आहे तो खूपच प्रेरणादायी आहे. म्हणजे जे अगदी तुम्ही त्या फोटो स्नॅप पासूनच्या आतापर्यंतचा तर आणि नवीन उद्योजकांसाठी तर खूप काही धडे तुम्ही दिले आणि तुम्ही जे आता मिडास मार्फत सुरू केलंय ते बी खूप अभिनव असा उपक्रम आहे ज्याची आज गरज आहे. दॅट इज व्हॉट वी हॅव बीन डुईंग ऑल्सो. आणि ऑफकोर्स आमचा एक वेगळा पॅटर्न आहे, तुमचा एक वेगळा पॅटर्न आहे, पण ऑफकोर्स हे लॉंग टर्म सस्टेनन्सच्या हिशोबाने हा पॅटर्न नक्कीच हे राहील. आणि व्हॉट यू हॅव राईटली आयडेंटिफाईड की आपल्याला वी आर बेसिकली उत्तर लिहिण्यातच आपण सगळे हुशार झालोय, पण प्रश्न निर्माण करण्यात
याच्यामध्ये काय बेसिक करायला पाहिजे की ज्याच्यामुळे लोकांचे कारण की सगळे शोध हे प्रश्नातूनच लागलेले आहेत. तर हे प्रश्न निर्माण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? की जे आता तुम्ही तर 10,000 लोकांना करणार, परंतु बाकीचे हजारो लाखो लोक आहेत की त्यांच्यासाठी असं काय केलं पाहिजे की ज्यांच्यामध्ये ही वाढेल आणि त्याच्यातूनच जसं तुम्ही सॉक्रेटिसचं उदाहरण दिलं किंवा अल्बर्ट आइन्स्टाईनचं सांगितलं, तर बेसिकली इट इज अ क्वेश्चन दॅट लीड्स टू इनोव्हेशन. तर ही जी थिंकिंग आहे कशा पद्धतीने तुमचे काय प्लॅनिंग आहे किंवा कसं केलं पाहिजे लोकांनी ह्या थिंकिंगकडे? मी मुलांना काय करायला सांगतो, मी एक त्यांच्याबरोबर एक्सरसाइज घेतो क्रिटिकल थिंकिंगमध्ये. त्यांना सांगतो तुम्ही बाहेर जा आणि 30 गोष्टी तुम्ही ज्या पाहिल्या ते तुम्ही बघून या आणि त्याची लिस्ट घेऊन या. एक पेन आणि पॅड देतो त्यांना. ते जातात बाहेर, म्हणतात मी ग्रास पाहिलं, झाड पाहिलं, मी लॅम्प पोस्ट पाहिला, मी म्हणजे इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स त्यांना सांगतो, नॉट ॲनिमेट ऑब्जेक्ट्स. तर ते बघतात, ते लिस्ट घेऊन येतात. मग मी त्यांना सांगतो आता ह्याच्यामागं तुम्हाला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय दिसते, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. ते म्हणतात सर मी लॅम्प पोस्टबद्दल काय बघू. म्हटलं तुम्ही त्याचा बल्ब बनवू शकता, त्याचा केसिंग करू शकता, त्याचा पाईप बनवू शकता, ते एकत्र करून ते फॅब्रिकेट करू शकता, त्याचं पेंटिंगचं काम करू शकता, तुम्ही पेंट बनवू शकता, तुम्ही ऑइल ओर नाही आपलं स्टील ओर तुम्ही बिझनेस करू शकता. किती बिझनेसेस एक लॅम्प पोस्टच्या मागं आहे ह्याचा तुम्ही विचार करा. मग ते 150 बिझनेसेस आहेत ना काढतात त्या 30 प्रॉडक्टमध्ये. मग त्यांना म्हणतो ह्याच्यातले तुम्हाला कुठले 5 आवडले, मग ते 5 आयडेंटिफाईड करतात. मग त्यांना वर्ड असोसिएशन एक्सरसाइज देतो, ज्यामध्ये आय टेल देम यू हॅव टू पिक अप वर्ड्स विच आर नॉट असोसिएटेड विथ वन अनदर. मग ते असे विविध प्रकारचे वर्ड्स ते काढतात आणि ते वर्ड्स काढल्यानंतर त्यांना सांगतो आता या वर्ड्सवरनं तुम्ही तुमचं प्रॉडक्ट तयार करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या एका स्टुडंटनी अशी आयडिया काढली. तो म्हणला की मला जेवण गरम मिळत नाही. म्हटलं काय झालं. म्हटलं मी पेईंग गेस्ट होतो. म्हटलं मग काय झालं. तो म्हटलं मी एकदा घरी गेलो, घरी लाईट नव्हती, मला जेवण गरम मिळालं नाही. म्हटलं गॅस नव्हता का. नाही म्हणे पेईंग गेस्ट होतो तो गॅस नव्हता माझ्याकडं. म्हटलं मग काय केलंस तू. तो म्हणला सर मी असं केलं की मला थंडच जेवण करावं लागलं. म्हटलं मग आता काय तुझं. तो म्हणला विदाऊट गॅस आणि इलेक्ट्रिसिटी आपण जेवण गरम करू शकत नाही का. म्हटलं माहीत नाही मला. तो आपल्या सायंटिस्ट आहेत पॅनलवरती, त्यांच्याशी बोल तू. तर तो आमच्या सायंटिस्टशी बोलला. सायंटिस्ट म्हणाले तू बाजारात चुना घेऊन ये. त्याने चुना आणला. त्या चुन्यावरती त्यांनी पाणी टाकलं, तर ते पाणी उकळायला लागलं. ते म्हणाले ही टेक्नॉलॉजी वापर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो CFTRIमध्ये गेला, 3 वर्ष त्यांनी रिसर्च केला आणि टुडे ही हॅज अ वर्ल्ड वाईड पेटंट फॉर अ प्रॉडक्ट विच हीट्स फूड विदाउट गॅस ऑर इलेक्ट्रिसिटी. तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न कसे विचारता ह्याचं देर इज अ ट्रेनिंग इन्व्हॉल्ड इन दॅट. साधारण 1 महिनाभर लागतो, पण ते करणं शक्य आहे. मी जे आपण क्रिएटिव्ह थिंकिंग बद्दल आपण जे बोलत होता आता हे प्रश्न निर्माण करण्याच्या याच्याबद्दल, तर याच्या संदर्भात जो तुम्ही 1 महिन्याचा कोर्स म्हणताय आणि ओव्हरऑल जे मिडासमध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल तर त्यांना काय क्रायटेरिया आहे. हाऊ यू सिलेक्ट युअर पोटेन्शियल. काय करतो आम्ही त्यांना टेस्ट देतोय, 3 टेस्ट देतो. एक ऑक्युपेशनल इन्व्हेंटरी टेस्ट, एक सायकोलॉजिकल कंप्लीट टेस्ट ऑफ सायकोलॉजिकल CTPR टेस्ट ती टेस्ट देतो आणि तिसरा आम्ही त्यांना ऑन्टरप्रेनर टेस्ट देतो. या तिन्ही टेस्टमध्ये आम्ही एकच बघतो की या माणसाच्या पोटात भूक आहे का, आणि त्याच्यावरून ताबडतोब कळतं. तुम्ही टेस्टचे रिझल्ट पाहिले, तो एक्सपेरिमेंटल किती आहे, तो किती रुटीनमध्ये, त्याला रुटीनमध्ये ज्या माणसाला रुटीन फार आवडतो तो ऑन्टरप्रेनर बनू शकत नाही. तर आम्ही त्यांची सायकोलॉजिकल टेस्ट घेऊनच ठरवतो, मग त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवतो. बाकी आमच्याकडे काही क्रायटेरिया नाही आहे. ओके. सर आता सध्या आपण एक खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, सगळं ऑफलाईन गोष्टी आता ऑनलाईन येत आहेत. तर आपलं असं म्हणजे ह्या ऑफलाईन मधून ऑनलाईन असं करण्याचं काही प्लॅनिंग किंवा त्याच्या संदर्भात काय विचार केला आपण हे, कारण की आता हे सगळं लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मोठा माध्यम आहे. तर आपलं या संदर्भात काही विचार किंवा काही केलं आहे का? एक्सपिरियन्स मला असं सांगतो की ऑनलाईन हे जाणार नाही कुठंच. राईट. ऑफलाईन सुद्धा कुठं जाणार नाही असं माझं मानणं आहे. कारण की मुलं जी कॉलेजला येतात
ते फक्त क्लासरूममध्ये शिकण्यासाठी येत नाहीत, एकमेकांना भेटण्यासाठी येतात, एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी येतात, एक सोशल इंटरॅक्शन, एक सोशल इंटरकोर्ससाठी येतात. आणि ते तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकत नाही. तर आजकाल मुलं जी मी बघतो ती थकलेली असतात दिवसभर क्लासमध्ये कम्प्युटरच्या समोर बसून. त्यांचे डोळे दुखायला लागतात, त्यांना डोकं दुखायला लागतं, ते बाहेर जाऊ शकत नाही. मला नाही वाटत की ट्रॅडिशनल एज्युकेशन कॅन बी ओव्हरटेकन बाय कम्प्युटर एज्युकेशन कम्प्लिटली. हां, काही कोर्सेस असे असतात की फॉर एक्झाम्पल एक्सेल तुम्हाला शिकायचं असलं किंवा तुम्हाला अकाउंट शिकायचं असलं तर ते तुम्ही इंटरनेटवरती शिकू शकता. पण क्रिएटिव्हिटी म्हणा, क्रिटिकल थिंकिंग म्हणा, जिथं तुम्हाला हाताने काम करावं लागतं, ते तुम्ही कसं काय करणार? लॅबमध्ये एक्सपेरिमेंट्स करायचे असतील ते कसं करणार तुम्ही? यू कॅनॉट डू इट ऑनलाईन. ओव्हरऑल आताची जी एक करंट क्रायसिस चालू आहे, पॅन्डेमिक सिच्युएशन जी चालू आहे, तर याच्यामुळे काय म्हणजे प्रश्न बी भरपूर निर्माण झाले, पण तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा निर्माण झाल्या आहे. तर याच्यातून काय असं वाटतंय तुम्हाला की व्हॉट कुड बी द ऑपॉर्च्युनिटीज फॉर इंडिया ॲज अ कंट्री? आपल्याला काय संधी निर्माण झाल्या आणि त्या आपण कशा एनकॅश केल्या पाहिजे, त्यासाठी कशी मानसिकता केली पाहिजे, हे जर आपण गाईड केलं तर बरोबर. मला दोशींचे शब्द आठवले. ते म्हणाले होते की यू हॅव टू बिकम द ॲक्रोबॅट अँड द योगी. ॲक्रोबॅट म्हणजे कसा असतो की तो अत्यंत सफल आणि फ्लेक्सिबल असतो, आणि योगीमध्ये कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त असतं. यू हॅव टू बी बोथ द ॲक्रोबॅट अँड द योगी इन अ बॅड टाईम. तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेटसुद्धा करता यायला पाहिजे, ॲट द सेम टाईम यू हॅव टू बी व्हेरी फ्लेक्सिबल. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माझा मुलगा आहे, त्याची कंपनी आहे Carters.com म्हणून. तर तो लॅपटॉप बॅग विकतो. 5,000 रुपयात तो विकतो एक बॅग. आणि त्याचा खूप चांगला बिझनेस चालू होता पॅन्डेमिक चालू व्हायच्या आधी. त्यानंतर ऑफिसेस बंद झाल्या, लोकांनी बॅग घ्यायचं बंद केलं, आणि लोक घरी राहायला लागली म्हणून कुणाला बॅगची गरज पडत नव्हती. मी पॅन्डेमिक ओपन व्हायच्या आधी त्याला सांगितलं, म्हटलं तू लवकर एक 500 रुपयाच्या आसपासचं प्रॉडक्ट लॉन्च कर, त्याची तुझी कॉस्ट 200 रुपयाच्या वर नसली पाहिजे, आणि तू ती 1,500 रुपयाला तू विकायला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज तो दिवसामध्ये साधारण 300 पीस विकतो 2,000 रुपयाचे ह्याचे. आणि डेस्क मॅट त्यांनी तयार केलेली आहे, साधी डेस्क मॅट, जी तुम्हाला माऊसपॅड आणि तुमचं चहा कॉफीचा कप ठेवण्यासाठी एक मॅट असते टेबलावरती ठेवण्यासाठी, ती त्यांनी तयार केली आहे. आणि युनिक डिझाईन आहे, चांगली डिझाईन आहे. पण तो आज तो 2,000 पीसेस विकू शकतो दर महिन्याला. सॉरी, 200 ते 300 पीसेस रोज तो विकू शकतो. तर अपॉर्च्युनिटी तुम्हाला शोधावी लागणार. तर माझा एक नाशिकचा स्टुडंट आहे इकडं, तो मला म्हणाला पॅन्डेमिकच्या वेळेस असं झालं की लोकांना सेकंड हँड कम्प्युटरची डिमांड अचानक वाढली. तर ही सॉ अन अपॉर्च्युनिटी इन दॅट. तर प्रत्येक गोष्टीमध्ये अपॉर्च्युनिटी लोकांना जिथं दिसल्या त्यांनी ते ग्रॅब केल्या आहेत. पेंट इंडस्ट्री फॉर एक्झाम्पल डिड व्हेरी वेल, दी टायर इंडस्ट्री डिड व्हेरी वेल, रिपेअर इंडस्ट्री डिड वेल, इंटिरियर डिझाईन इंडस्ट्री आर डुईंग व्हेरी वेल. पॅन्डेमिकमध्ये बऱ्याच इंडस्ट्री अशा आहेत ज्या वर आलेल्या आहेत. तुमच्यामध्ये ती फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे आणि ते कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. तुम्ही ह्याच्यात काय करू शकतो, कारण कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या मागं देर आर ओनली 2 ways. वन इज इन्क्रीज युअर रेव्हेन्यू, अदर इज कट कॉस्ट. तुमचा रेव्हेन्यू वाढवण्याचा प्रयत्न करायचा किंवा तुमचे कॉस्ट कट करण्याचा, या 2च गोष्टी आहेत तुमच्याकडं रस्ते. रेव्हेन्यू वाढवण्यामध्ये तुम्ही फोकस केलं पाहिजे, सर्वात आधी कॉस्ट कटिंग केलं पाहिजे, नंतर रेव्हेन्यू वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर गिवन द सिच्युएशन, पण ही सिच्युएशन परमनंट नाही आहे. मला वाटतं आजपासून 2 वर्षानंतर लोक विसरून सुद्धा जातील की पॅन्डेमिक होता. मला नाही वाटत की याचा इम्पॅक्ट परमनंट राहणार आहे. 2001 साली जेव्हा 9/11 क्रायसिस झाली, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती 2 विमानं जेव्हा जाऊन धडकली, तर लोक म्हणत होते की आता कोणी फॉरेन ट्रॅव्हल करणारच नाही, ट्रॅव्हल इंडस्ट्री इज गोइंग टू टेक अ बिग हिट. 2020 साली कोणी विचारसुद्धा करत नव्हतं कुठं फॉरेनला जायचं असलं तर, कुणाला भीती वाटत पण नव्हती. तर दॅट इज अ रिॲलिटी. लोक विसरतात लवकर, आणि अशा वेळेमध्ये माणसांनी कॉस्ट कट केल्या पाहिजे आणि रेव्हेन्यू वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच एक रस्ता आहे त्याचा.
ग्रेट. खूप चांगलं सांगितलं आपण. एक अजून म्हणजे शेवटी आपण म्हणतो की मॅन इज नोन बाय हिज कंपनी, आणि कंपनीचा म्हणजे फ्रेंड सर्कल याचा खूप मोठा इम्पॅक्ट विशेषतः या वयात होत असतो, तारुण्याच्या ह्याच्यात. तर आपली फ्रेंड सर्कल कशी जमवायला पाहिजे, आणि फ्रेंड्स आपल्या उपयोगाचे आहेत की नाही हे कसं ओळखलं पाहिजे, असं एका श्रोत्यांनी प्रश्न विचारलेला आहे की हाऊ कॅन वी आपली ती एक सिस्टीम, आपली एक इकोसिस्टीम आपली ॲज अन इंडिव्हिज्युअल ती कशी डेव्हलप करेल की ज्यामुळे माझ्यामधली एंटरप्रेन्योरशिप अजून वाढेल. मी असं नेहमी मानतो की आपण आपल्या स्वतःला आपल्यापेक्षा जास्त कॉम्पिटंट लोकांशी सराउंड केलं पाहिजे. सराउंड युअर सेल्फ विथ पीपल मोर कॉम्पिटंट देन यू आर. ते तुम्ही ज्या दिवशी कराल त्या दिवशी तुम्ही वर याल. तर नेहमी आपल्यापेक्षा जास्त जो शिकलेला माणूस आहे अशा माणसाकडे आपल्याला जाऊन भेटलं पाहिजे. जेव्हा मी एज्युकेशनमध्ये गेलो तेव्हा मी IIM अहमदाबादचा रिजेक्टेड आहे. आय वॉज रिजेक्टेड बाय IIM अहमदाबाद इन 1982. ते म्हणाले तुमचं गणित अजिबात चांगलं नाही, तुम्ही जा इकडनं. तर मी त्यावेळेस त्या संस्थेमधून बाहेर निघत होतो तेव्हा मी विचार केला एक दिवशी मी काहीतरी या संस्थेच्याबरोबर काम करीन. समजतात काय स्वतःला, असा माझ्या मनामध्ये एक राग आला होता मला. तर दैवी इंटरव्हेन्शन म्हणा की काय त्याला सांगणं माहीत नाही मला, पण मी जेव्हा फ्लेम चालू केलं त्यावेळेस मी IIM अहमदाबादच्या डीन आणि डिरेक्टरला घेऊन आलो. ते दुसऱ्या 5 फॅकल्टीजला घेऊन आले आणि मी त्यांचे चेक सही करत होतो. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की आय सराउंडेड माय सेल्फ विथ पीपल मोर कॉम्पिटंट देन मी. IIM अहमदाबादचे डीन आणि डिरेक्टर म्हटलं तर त्यांच्यासमोर कोणाची उभं राहण्याची टाप आहे. पण मी त्यांच्याबरोबर राहून शिकलो आणि इव्हेंच्युअली आय न्यू मोर दॅन दे डिड. सो दॅट इज द ब्युटी ऑफ इट. सराउंड युअर सेल्फ विथ पीपल हू आर मोर कॉम्पिटंट, तर तुम्ही वर याल. मी समोरच्या माणसाकडनं काय शिकू शकतो हे तुम्ही विचार केला पाहिजे. आज सकाळी मी फार सुंदर एक कोट वाचला. दलाई लामाने सांगितले, डोंट टॉक बट लिसन. सो वेन यू टॉक यू डोंट लर्न एनिथिंग, बट वेन यू लिसन यू लर्न समथिंग. ओके सर. सर एक अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही आपला जो FMCG सेक्टरमध्ये आपण खूप प्रचंड काम केलंय, तर त्या सेक्टरमध्ये तुम्ही कशी एंट्री केली आणि कशा पद्धतीने त्याला ग्रो केला, कारण की बरेच लोक त्या सेक्टरशी जोडलेले आहेत, तर त्याच्याबद्दलही लोकांना जाणून घ्यायचं आहे. अजून एक काही 2 प्रश्न आहे त्यानंतर. FMCG सेक्टरमध्ये असं आहे की मी जेव्हा चालू केलं तेव्हा वेंडिंग बिझनेस माझा चालू केला होता. FMCGमध्ये वेंडिंग मशीनचं मी डिस्ट्रीब्युटर झालो नेसलेचा. ते डिफॉल्टनी झालो कारण पुण्यामध्ये खेमचंद दयालजी म्हणून फार मोठा डिस्ट्रीब्युटर आहे आणि तो FMCGमध्ये आहे. त्याला सांगितलं की तू नेसलेचे वेंडिंग मशीन डिस्ट्रीब्यूट कर. तो म्हणला हे मशीनचं काम माझं नाही आहे, ते तुम्ही दुसऱ्या कोणाला देऊन टाका. तर त्यांनी ॲडव्हर्टाईज केलं पेपरमध्ये. ते आम्ही अप्लाय केलं, मी आणि माझ्या पार्टनर. आणि मी माझ्या पार्टनरला सांगितलं मी तुला ₹1,25,000 देईन, 25,000 रुपयाचं एक मशीन यायचं. त्याला म्हटलं 5 मशीन तू घेऊन ये. तू 5 मशीन घेऊन आला त्यावेळेस. आणि मी त्याला म्हटलं की तू एक काम कर, कुणालाही जाऊन भेटू नकोस. त्यावेळेस गुरुवारी अपॉइंटमेंट्सचा ॲड्स असायचे न्यूजपेपरमध्ये, टाइम्स ऑफ इंडियामध्ये, आणि तिकडं फॅक्स नंबर दिलेला असायचा. मला एवढं माहीत होतं की मॅनेजिंग डायरेक्टरच्या कॅबिनमध्येच फॅक्स मशीन असायचं. तर फॅक्स मशीन वॉज अ नॉवेल्टी इन दोज डेज. तर तसं बोर्डरूममध्ये आता फार मोठं LCD स्क्रीन असतो, तशा प्रकारे फॅक्स मशीन होतं की तेव्हा फक्त MDच्या कॅबिनमध्येच असायचं. तर आम्ही एक छान पत्र डिझाईन केलं आणि ते पत्र आम्ही पाठवायचो. मी माझ्या सेक्रेटरीला सांगितलं की शुक्रवारी सकाळी टाइम्स ऑफ इंडिया आणायचं. त्यातल्या जितक्या लोकांनी ॲड दिलेल्या आहेत त्यांचे फॅक्सचे नंबर घ्यायचे, त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरला पत्र लिहायचं, डिअर सर, वुड यू लाईक टू हॅव टी और कॉफी अनटच्ड बाय ह्युमन हँड, सर्व टू यू इन्स्टंटली विथ कन्सिस्टंट टेस्ट, विल यू बी हॅपी टू मीट अस. तर त्याचं तर ताबडतोब उत्तर यायचं, कमॉन सो अँड सो डेट ॲट सो अँड सो टाईम. आम्ही पोचून जायचो. आणि आम्ही काय केलं होतं, आम्ही मशीन विकायचो नाही. आम्ही त्यांना म्हणायचो मशीन तुम्ही घेऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला भाड्याने देऊ किंवा तुम्ही मिनिमम कपेची गॅरंटी द्या. आम्हाला लोक जास्त करून मिनिमम कपेची गॅरंटी द्यायची. आम्ही 5,000 कप दर महिन्याला कंझ्युम करू आणि आम्ही त्यांना पर कप ₹3 घेत होतो. ₹1.10 आमची कॉस्ट होती. दॅट इज हाऊ वी एंटर दॅट मार्केट. नंतर ऑफकोर्स
दॅट मार्केट चेंज, वी चेंज विथ टाईम. चाय पॉईंट आम्ही केलं, वोल्टास केलं, किंबर्ली क्लार्क केलं. तर या सगळ्यांमध्ये आम्ही इन्स्टिट्यूशनल सेलवरती जास्त लक्ष दिलेलं आहे. आम्ही फार कमी डायरेक्ट टू रिटेलर विकतो. आय बिलीव्ह की इन्स्टिट्यूशनल सेलिंग इज ऑलवेज बेटर इन FMCG सेक्टर देन इट इज टू, कारण की आज डीमार्ट आणि बिग बाजार एवढे मोठे झाले आहेत की FMCGला डिस्ट्रीब्युशनला फार कमी स्कोप आहे. बरोबर सांगताय आपण की म्हणजे जिथे ते पोहोचू शकणार नाही तिथे आपण पोहोचलं पाहिजे. इन्स्टिट्यूशनल मार्केटिंग हा त्याच्यातला एक अतिशय चांगला मार्ग आहे. सर आता एक नवीन जो ट्रेंड आहे सध्या मार्केटमध्ये किंवा एक नवीन एक सगळं समीकरण बदललं आहे, वर्क फ्रॉम होम, लर्न फ्रॉम होम. तर या सगळ्या याच्यामध्ये एज्युकेशन सुद्धा आता ऑनलाईन जसं आपण आता सांगितलं ते राहणारच आहे. त्याच्यामध्ये काय इनोव्हेशन्स होऊ शकतात, काय इनोव्हेशन असली पाहिजे की ज्यामुळे हे अजून हे चालू राहणार आहे असं आपण नाही म्हणतायत आणि असंही आम्हालाही वाटतं की ते चालू राहील. तर व्हॉट कुड बी, जसं काही लिमिटेशन आहे त्याला, परंतु जर काही इनोव्हेशन याच्यामध्ये बी होण्याची खूप चांगले स्कोप आहे, तर त्याच्यामध्ये काय दिशेने केले पाहिजे इनोव्हेशन किंवा काय वाटतंय तुम्हाला? तुमचे एक रिमार्क्स पाहिजे होते आम्हाला. मी एक मुलांना माझ्या एक्सरसाइज देतो, त्यांना सांगतो रिव्हर्स द ॲझम्पशन्स. व्हॉट इज रिव्हर्सिंग द ॲझम्पशन? की आज आपण असं म्हणतो की बाबा आज मुलगा कम्प्युटरवरती काय येतो, तो शिकण्यासाठी येतो. तो शिकण्यासाठी काय येतो? कारण त्याला जॉब हवा असतो. त्याला जॉब का हवा असतो? कारण त्याला त्याचं प्रपंच चालवायचं आहे. बरोबर आहे. ह्या ॲझम्पशननी हा पूर्ण मार्केट चाललं आहे. बरोबर आहे. तर आपण हेच ॲझम्पशन रिव्हर्स केले की मुलगा कम्प्युटरवरती येणार आहे, कम्प्युटर त्याच्याकडे येईल. किंवा तो शिकण्यासाठी येत नाही आहे, तो जाणण्यासाठी येतो आहे. तर तो जॉबसाठी येत नाही आहे, तो प्रपंचासाठी येत नाही आहे. असं आपल्या स्वतःला आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत. वी हॅव टू रिव्हर्स द ॲझम्पशन. आम्ही जेव्हा मिडास चालू केलं, वन ऑफ द थिंग वी डिड वॉज दॅट वी सेड दॅट what is the assumption for going to a college? That there is a professor. So we said there will be no professor, there will be only coaches. Okay, we said why does one go to a college? Because one has to give exam. We said no examination, we'll observe you over the period of time and we'll grade you according to your performance. Then we said that why do we go to college? Because you have to remember things. We said you don't have to remember anything, you have to do things, learning by doing. So मला काय वाटतं की फ्युचर टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही बघायला गेला, एज्युकेशन टेक्नॉलॉजी जर तुम्ही स्पेसिफिक विचारत असला, तर मला काय वाटतं की फ्युचर विल बी लेझर टेक्नॉलॉजी कमिंग ॲट होम. म्हणजे कसं होईल किंवा तुमच्या कम्प्युटरवरनं एक लेझर बीम निघेल आणि त्या बीममध्ये जर तुम्ही उभं राहिला तर तुम्हाला तुमचं कंप्लीट तुमच्या हार्टची कंडिशन, तुमच्या वेन्सची कंडिशन, तुमच्या हाडांची कंडिशन हे सुद्धा तुम्हाला कळेल. सो दॅट इज द लेवल ऑफ टेक्नॉलॉजी इट इज गोइंग टू गो अप टू. आत्ता ते कदाचित फार फारफेच वाटत असेल, पण फार ते दिवस लांब नाही आहेत. दॅट इज माय सेन्सिंग. ओके. आणि सिम्युलेशन वगैरे अशा ज्या काही गोष्टी येऊ शकतात त्याच्याबद्दल काय वाटतं? सिम्युलेशन होणार, डेफिनेटली होणार. सिम्युलेशन इज गोइंग टू, दॅट इज अगदी लेटेस्ट आहे, पण फार लांबचा विचार केला, एक 10 वर्षापर्यंत पुढचा विचार केला, ऑलरेडी इस्रायलमध्ये ती टेक्नॉलॉजी आहे. तुमच्या कम्प्युटरवरून लेझर बीम निघते, म्हणजे लेझर बीममध्ये जर उभं राहिला तर तुम्हाला कंप्लीट तुमच्या बॉडीचं विश्लेषण मिळतं. सर, एक अतिशय महत्वाचा प्रश्न आम्हाला वाटतो तो तुम्ही अगदी खूप म्हणजे आपण जेव्हा नव्हता तेव्हा मी हा टॉपिक डिस्कस करत होतो. क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग हे अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळेच आपली आयडिया जनरेशन होणार आहे आणि त्याच्यातूनच आपले नवीन इनोव्हेशन होणार आहे. तर हे मासेस पर्यंत जाण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या काही कल्पना आहेत का? म्हणजे कारण की चांगले शिक्षक तयार केले पाहिजे, एकच रस्ता आहे त्याच्यावर. तुम्ही आणि मी आपण किती काम करू शकणार? आपण चांगले शिक्षक ट्रेन केले पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजामध्ये शिक्षकांना तो दर्जा मिळालेला नाही जो मिळायला पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की गुरु देवो भव. देव काय पैसे कमवू शकत नाही. मी काय म्हणतो, इफ यू पे पीनट यू विल गेट मंकीज.
तुम्ही तुमच्या शिक्षकांना चांगला पगार द्यायला पाहिजे. देअर शुड बी प्राईड इन बिंग अ टीचर. आणि त्या शिक्षकांना चांगलं ट्रेनिंग आपण द्यायला पाहिजे. माझी आवर्जून प्रत्येक युनिव्हर्सिटीला एकच माझी विनंती असते की तुम्ही टीचर्स ट्रेनिंग कॉलेज चालू करा, जिथं मी येऊन शिकवीन. आय डू इट फ्री ऑफ कॉस्ट. I will teach your people how to do critical thinking. I will teach your faculty how to do creative thinking. How to transmit it to students. पण मी जर 100 शिक्षकांना शिकवलं तर ते कदाचित 10,000 लोकांना शिकवू शकते. आणि ते दुसरे 100 प्रत्येकाने दुसरे 10,000 शिक्षक तयार तर 1000 शिक्षक तयार होतील. अशा प्रकारे ते इट विल हॅव पर्कोलेटिंग इफेक्ट. खूप सर अतिशय मोलाचं तुमचं हे मार्गदर्शन आहे. आणि यू आर राईटली आयडेंटिफाईड की म्हणजे शेवटी टीचर ट्रेन झाले, आपण किती लोकांपर्यंत जाणार आहे. टीचर ट्रेन झाले तर ते पर्क्युलेट पुढे होईल. आणि सर नक्कीच मी याच्यावर सुद्धा विचार करतो आणि विल गेट बॅक टू यू व्हेरी सून. आणि इट्स अ नीड ऑफ द आवर, नीड ऑफ द सोसायटी, नीड ऑफ कंट्री, नीड ऑफ द नेशन. Absolutely agree with you. Absolutely agree with you. आणि खूप गरजेचं आहे. आणि सर तुम्ही खूप अगदी राईट पाथला तुमचं सगळं थिंकिंग आहे. आणि बेसिकली तुम्ही स्वतः अगदी स्क्रॅच मधून हे सगळं निर्माण केलेलं आहे. अगदी अपमानित होऊन सुद्धा तुम्ही त्याला अतिशय पॉझिटिव्ह घेऊन खूप चांगल्या पद्धतीने आणि वेळीच ट्रान्सफॉर्मेशन केलंय तुम्ही. म्हणजे ते जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की आता हे डिजिटल थिंग विल टेक ओव्हर, यू इमिजिएटली स्विच ओव्हर. मग तुम्ही अगदी FMCG मध्ये बी काम केलं, रिअल इस्टेट मध्ये बी काम केलं, आणि त्याच्यामध्ये बी अफलातून अशा काही गोष्टी निर्माण केल्या, फ्लेम केलं, नंतर आता हे मिडास केलं. आय थिंक यू आर अ मॅन ऑफ आयडियाज, मॅन ऑफ फंटॅस्टिक आयडियाज रादर आय कॅन से. आणि सर डेफिनेटली विल लाईक टू बी म्हणजे तुमच्या ह्या ज्ञानाचा फायदा आणि तुमचा ह्या डेडिकेशनचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला ऍटलिस्ट आपण करून घेऊया. आणि जरूर आपण या सगळ्या वाटचालीबद्दल सर मी तुमचे अभिनंदन आणि आभार दोन्ही करतो. कारण की ज्या पद्धतीने तुम्ही करतात, हॅट्स अप टू यू. आणि जरूर आजच्या लोकांना म्हणजे आज खरी गरज कळाली असेल की आपण काय केलं पाहिजे. तर म्हणजे प्रॉब्लेमला नुसतं घेऊन बसलो तर त्याच्याकडे एक क्रिएटिव्ह नजरेने जेव्हा बघू तर ते प्रॉब्लेम ऑपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्ट आहे. जसं आपण एक लॅम्प पोस्टचं सांगितलं, अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे थोडं जरी आपण बाहेर पडलो तर अनेक अशा ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला सापडतील. पण त्यासाठी ते थिंकिंग आधी इन्स्टॉल झालं पाहिजे आपल्यामध्ये. नाही का असं एक आता बरेच ऍप आपण इन्स्टॉल करतो, तसं एक थिंकिंग आपल्या माइंडसेटमध्ये इन्स्टॉल करण्याची गरज आहे की ज्यामुळे आपण एक नवनिर्माण करू शकतो, नवीन भारताची निर्माण आपण करू शकतो. सर थँक्यू व्हेरी मच. आपण अतिशय म्हणतो एक इन्स्पायरिंग स्टोरी तुमची आहे. जरी थोडा अडथळा आला पण तरी सुद्धा ते कंटिन्युएशन एकदम चांगल्या पद्धतीने झालं. आणि डेफिनेटली वुड लाईक टू हॅव इंटरॅक्शन्स विथ यू अगेन ऑन I'll be पर्टिक्युलर happy टॉपिक. to participate in whichever way I can, whatever way I can, whatever I can do for you, I'll be happy to do. या डेफिनेटली. आणि आपण आता क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग अशा सब्जेक्ट मॅटरवर सुद्धा स्पेशलाइज काही गोष्टी करूया. सर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपल्या Thank परत you. एकदा आपण एवढ्या याच्यातून वेळ काढला आणि जे काही तुम्ही मार्गदर्शन केलं त्याचबरोबर सगळ्या ऑडियन्सचा सुद्धा मी आभार मानतो. त्यांना हा व्हिडिओ जो आहे तो 2 दिवसांनी त्यांना युट्यूबवर सुद्धा पाहायला भेटेल. तर त्यावेळेस तुम्ही जरूर अगदी सविस्तर ही मुलाखत आपण पाहू शकता. सर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. Thank you very much. Thank you.